Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the fourth video lecture about the chapter arithmetic progression, and this is the part of video lecture series about SSC mathematics. See, previous lectures we have basically developed some formulae for nth term of the arithmetic progression. You know it is a plus n minus 1 into d. And for the sum of first n terms in arithmetic progression, we have the formula n upon 2, where n is the number of terms. किती terms ची मी बेरीज करतो आहे तर n. So n by 2 into bracket 2a plus n minus 1 into d. Here a is the first term, d is the common difference, and n is the total number of terms. So these two formulae are very, very important, and I have also told you that this second formula you can write like this way: n by 2 into bracket what we can say first term plus last term. Okay, so suppose you are given say arithmetic progression where first term is 5, then it is 9, then it is 13, then it is 17. So common difference we have taken 4. त्यामुळे पुढची टर्म मिळवण्यासाठी मला 4 मिळवत जायचे. मग इथे 21, मग इथे 25, मग इथे किती होणार 29. मग एवढ्या टर्म्सची मला बेरीज करायची असेल म्हणजे किती टर्म्स आहेत बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. सो आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट S7. मग हा जो पारंपरिक फॉर्म्युला आहे n by 2 म्हणजेच किती होणार 7 upon 2 इंटू ब्रॅकेट किती होणार बघा 2a. a म्हणजे पहिली टर्म, यू नो दिस इज a, त्यामुळे 2 into 5 ओके प्लस n minus 1. n म्हणजे किती टर्म्स आहेत या मोजल्या आपण आता 4 आणि 3 7. सो इट विल बी 7 minus 1 इंटू d. d म्हणजे कॉमन डिफरन्स, तो किती आहे 4. का 4 आहे तो तर 5 मध्ये 4 मिळवल्यानंतर 9 येतं, 9 मध्ये 4 मिळवल्यानंतर 13 येतं, म्हणून तो कॉमन डिफरन्स त्याचा 4 आहे. म्हणजे हे एकूण कॅल्क्युलेशन काय झालं बघा 7 upon 2 इंटू ब्रॅकेट हे 10 झालं, 7 वजा 1 6 आणि 6 गुणिले 4 24 झालं. म्हणजे एकूण किती झालं हे 24 आणि 10 34. म्हणजे 7 गुणिले म्हणजे कसं आहे बघा 7/2 आहे आणि हे 34 झालं. म्हणजे गुणाकार ज्यावेळी करणार त्यावेळी हे 2 ने 34ला भाग जातो, म्हणजे इथे 17 येईल. 17 दुणे 34 आणि 17 गुणिले 7 119. ही तुमचं रेग्युलर फॉर्म्युला वापरून आलं. परंतु तच जर मी दुसरा फॉर्म्युला वापरला n by 2 म्हणजे 7 by 2 होईल. फर्स्ट टर्म म्हणजे किती आहे 5 अधिक लास्ट टर्म म्हणजे 29. बघा तीच सिच्युएशन आली 29 आणि 5 34. बघा इथे 7/2 गुणिले 34. So it is nothing but 7 by 2 into 34. So answer is 119. त्यामुळे तोच फॉर्म्युला फक्त वेगळ्या भाषेत आपण लिहिलेला आहे, बाकी काही त्याच्यामध्ये कौतुक नाहीये. आणि कसं आहे बघा तुम्ही आधी एक साधं लक्षात घ्या. लास्ट टर्म म्हणजे कोणती टर्म, किती टर्म्सची तुम्ही बेरीज करता आहात, n टर्म्सची बेरीज करतात, बरोबर ना. आय विल इरेज दिस नाव, दिस इज नॉट निडेड. हे कशासाठी मी वापरलं तर तुम्हाला हे लक्षात यावं की दोन्ही ठिकाणाहून त्याचं आन्सर तेच येणार आहे. सम ऑफ n टर्म्स काही बदलणार नाही. सम ऑफ n टर्म्स विल बी ऑलवेज सेम वेदर यू यूज क्लासिकल फॉर्म्युला और यू यूज दिस फॉर्म्युला. आता हे कसं आहे बघा तुम्ही SN काढता म्हणजेच काय करता, SN जे काढता त्याचा अर्थ काय तर तुम्ही पहिल्या n टर्म्सची बेरीज काढता. त्यामुळे T1 प्लस T2 प्लस T3 एटसेट्रा अप टू Tn हे तुम्ही काढता SN म्हणजे. ठीक आहे. मग T1 म्हणजे काय असतं फर्स्ट टर्म, म्हणजे ती T1 म्हणजे काय असणार आहे a. आणि यातला कॉमन डिफरन्स आपण नेहमी किती घेतो, कॉमन डिफरन्स इज ऑलवेज कन्सिडर्ड ॲज d. आता काय होतंय बघा Tnचा फॉर्म्युला काय आहे बघा इथे लिहिलेलाच आहे आपण, a प्लस n मायनस 1 इंटू d. हा Tnचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच हा जो पहिला फॉर्म्युला आहे Sn इज इक्वल टू n by 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. हे मला कसं लिहिता येईल बघा n by 2 इंटू ब्रॅकेट a प्लस n मायनस 1 इंटू d.
बघा तो जो 2a आहे ना तो आपण ब्रेक केला. 2aचाच अर्थ काय असतो, a अधिक a असं लिहिलं. मग या a प्लस एन मायनस वन इंटू डीला अंडरलाईन करा, म्हणजे ही तुमची फर्स्ट टर्म, बरोबर ना. a इज फर्स्ट टर्म आणि हा फॉर्म्युला कशाचा आहे, टी एनचा आहे, म्हणजे लास्ट टर्म त्यातली, कारण एन टर्म्सची तुम्ही बेरीज करता आहात. त्यामुळे फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म अपॉन म्हणजे इंटू एन बाय टू हा जो फॉर्म्युला आला त्याची ही उत्पत्ती मी तुम्हाला सांगितली. कसा आला तो, दिस इज टी एन, म्हणजेच ही T1 झाली ना फर्स्ट टर्म, ही T1 आहे, म्हणून तो फॉर्म्युला काय होतो, एस एन इज इक्वल टू एन बाय टू इंटू ब्रॅकेट T1 प्लस टी एन. टी एन म्हणजेच त्यातली लास्ट टर्म, कारण एकूण एन टर्म्सची बेरीज तुम्ही करता आहात. So this is how you can understand how this formula was developed. So this is one issue that I wanted to tell you. आणि फॉर्म्युल्यांचं चांगलं अंडरस्टँडिंग लक्षात घ्या, तुम्हाला असलंच पाहिजे. ठीक आहे, आता इथला तिसरा प्रॉब्लेम बघूया. बघा इथे तिसरा प्रॉब्लेम आहे तो, चेक वेदर 301 इज इन द सिक्वेन्स. सिक्वेन्स काय दिलाय बघा, 5, 11, देन वी हॅव बीन गिवन 17, देन वी आर गिवन 23 अँड सो ऑन. म्हणजेच इथे क्लिअर कट ए म्हणजे 5 आहे, 5 मध्ये 6 मिळवल्यानंतर 11 मिळतं, 11 मध्ये 6 मिळवल्यानंतर 17 येतं, म्हणजे D6 इयर, A5 D6. आता त्यांनी काय विचारलंय तुम्हाला की ती त्या म्हणजे इथे आधी क्लिअर झालं ना की कसं आहे बघा, 5 मध्ये 6 मिळवल्यानंतर 11, 11 मध्ये 6 मिळवल्यानंतर 17, थोडक्यात काय T2 मायनस T1 हे 6 आहे, T3 मायनस T2 हे पण 6 आहे, T4 मायनस T3 हे पण 6 आहे, म्हणून कॉमन डिफरन्स त्याचा 6 आहे. आणि हा जो काय सिक्वेन्स दिलेला आहे तो अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. आय एम नॉट रायटिंग ऑल द स्टेप्स ॲज दे आर गिवन इन द बुक. मी तुम्हाला हा विषय समजावा या हेतूने हे सर्व शिकवतो आहे. त्यामुळे ए ची व्हॅल्यू 5 झाली, डी ची 6 झाली. आता तुम्हाला त्यांनी काय विचारलंय, चेक वेदर 301 ही जी टर्म आहे, नंबर आहे, इज इन सिक्वेन्स ऑर नॉट. इज इन सिक्वेन्स ऑर नॉट, दॅट इज आस्क. म्हणजे काय होईल बघा, 301 जर त्या सिक्वेन्समध्ये असेल तर ती कुठली तरी टर्म असली पाहिजे ना, 7वी, 8वी, 10वी, 34वी कुठली तरी. म्हणून आपण असं म्हणूया, लेट Tn बी इक्वल टू 301. Tn म्हणजे काय, NV टर्म, ती 301 आहे असं आपण मानलं तर काय होणार बघा, Tn म्हणजेच 301 दॅट इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू डी. मग त्यातला A किती आहे, 5, N मायनस 1 म्हणजे N मायनस 1 झालं, आणि D म्हणजे किती आहे, 6. मग आता काय होईल बघा, 301 वजा 5, बरोबर ना. 301 वजा 5 म्हणजे किती होणार, इथे लिहूया आपण नीट, 301 वजा 5 बरोबर 6 इंटू N मायनस 1. 301 वजा 5 म्हणजे किती होणार, 296, बरोबर ना. आणि मग दिस इज इक्वल टू 6 इंटू N मायनस 1, म्हणजेच तुमच्या 296 भागिले 6 म्हणजे तुमचं N मायनस 1 झालं. म्हणजेच काय झालं बघा, 296ला 6ने भाग जातो का बघा, 6 चौक 24, आजचा 5 आला, 5 वर 6, 56ला काही 6ने भाग जात नाही, बरोबर ना. त्यामुळे इथे तुम्ही काय लिहिणार बघा, की ही जी क्वांटिटी आहे बघा, शेवटी तुम्ही असं लिहिणार आहात की 296 म्हणजेच काय झालं बघा, 296 भागिले 6 म्हणजेच N मायनस 1 आहे, म्हणजे N ची किंमत किती येईल तर 296 भागिले 6 अधिक 1, हा वजा 1 आपण दुसऱ्या बाजूला नेणार, म्हणजे हे क्रॉस मल्टिप्लाय करा, 296 अधिक 6 भागिले 6 म्हणजेच काय झालं, 302 भागिले 6, बरोबर ना. 302 भागिले 6 हा काय नॅचरल नंबर नाहीये, 302ला 6ने भाग जात नाही, कारण बघा 6 पंचा 30 म्हणजे 5चा भाग लागला, आता उरले 2 तिथे, 2ला काही 6ने भाग जात नाही. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता की N इज इक्वल टू 302 डिवायडेड बाय 6 इज नॉट अन इंटिजर, इज नॉट अ नॅचरल नंबर, असं म्हणा, नॉट नॅचरल नंबर.
नॉट नॅचरल नंबर. त्यामुळे काय होईल बघा, तुम्ही काय म्हटलं होतं की 301 ही TN आहे असं मानतात. एन काय आहे, कितवी टर्म. मग कितवी टर्म ही जी संख्या आहे ती काय फ्रॅक्शनमध्ये असणार नाही. 302/6वी टर्म असं असणार नाही. 15वी टर्म, 16वी टर्म ती एक नैसर्गिक संख्या असणार. कितवी टर्म याचं उत्तर हे. मग तसं इथे येत नाही, म्हणून आपण काय म्हणणार, शेवटी डिक्लेअर काय करणार बघा, इथे जसं लिहिलंय 301 इज नॉट इन द गिव्हन सिक्वेन्स. ती संख्या त्या सिक्वेन्समध्ये नाही, कारण ती जर असती तर ती कितवी टर्म आहे, ती कितवी टर्म या प्रश्नाचं उत्तर एक नैसर्गिक संख्या आलं असतं. ते न आल्यामुळे आपण म्हणणार की इट इज नॉट सो, ते तसं नाही आहे असं आपण म्हणणार. त्यामुळे हे लक्षात घ्या, ह्या टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला खूप पुढे करायचे आहेत. मुद्दा काय आहे की हे सर्व नीट समजलं पाहिजे. आता इथे हा एक प्रॉब्लेम बघा, काय म्हटलंय बघा, द 10th टर्म अँड 18th टर्म ऑफ AP आर 25 and 41 respectively. Then find 38th term of that AP. Similarly, if nth term is 99, find the value of n. कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेल्या आहेत. काय काय दिलंय बघा. आधी एक AP आहे, बरोबर आहे. सो आपण नेहमी सुरुवात कशी करायची, लेट AB फर्स्ट टर्म, AB फर्स्ट टर्म and D be common difference of an AP of AP. ओके. TN फॉर्म्युला काय आहे बघा, A प्लस N मायनस 1 इंटू D. यांनी काय दिलंय तुम्हाला, यांनी दिलेलं आहे गिव्हन, काय दिलंय बघा, 10th टर्म T10 आणि काय दिलंय 18वी टर्म T18. हे काय काय दिले आहेत बघा, 25 आणि 41. सो दिस इज 25, दिस इज 41. सो बाय युझिंग दिस फॉर्म्युला व्हॉट आय कॅन राईट, 25 म्हणजे A प्लस 10वी टर्म म्हणजे N 10 आहे, त्यामुळे हे 9D होणार, बरोबर 25. इथे काय होणार बघा, 18वी टर्म म्हणजे N 18 टाकणार तुम्ही, म्हणजेच A प्लस 17D बरोबर 41. कळलं का बघा. हे फॉर्म्युला काय आहे, A प्लस N मायनस 1 इंटू D. N म्हणजे काय, कितवी टर्म. मग इथे ही 10वी टर्म आहे, म्हणजे N किती 10, म्हणून N मायनस 1 9, म्हणून A प्लस 9D आणि ती दिलेली आहे तुम्हाला 25. आणि 18वी टर्म म्हणजे N 18, म्हणून N मायनस 1 17, म्हणून हे A प्लस 17D इज 41. ही दोन तुम्हाला एक सामायिक समीकरणं मिळाली. बघा तुमच्या पुस्तकाची रचना कशी आहे. आधी त्यांनी तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन्स कशी सॉल्व्ह करायची हे शिकवलेलं आहे पहिल्याच चॅप्टरमध्ये. दुसऱ्या चॅप्टरमध्ये त्यांनी क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला शिकवलेलं आहे. आता तिसऱ्या चॅप्टरमध्ये ते अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये या गोष्टी वापरायला मोकळे झाले. तुम्हाला माहिती पाहिजे, गणित हा जो विषय आहे ना, तो अनेक मजली इमारतींसारखा आहे. पाया जर तुमचा ठिसूळ असेल तर ती इमारत एक दिवस खाली येणार, लक्षात घ्या. म्हणून मला एक सामायिक समीकरणांबद्दल चांगलं नॉलेज पाहिजे, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मला चांगली कळली पाहिजे, तर मला AP मधले प्रॉब्लेम सोडवता येणार आहेत. हा जो प्रकार आहे ना, तो मॅथमॅटिक्समध्ये त्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. मॅथमॅटिक्स अगदी नॉट ओनली ह्या 10वीतल्या चॅप्टर्सचाच नव्हे, तुम्ही 8वी 9वी मध्ये जे काही मॅथमॅटिक्स शिकलात ते 10वी मध्ये वापरावंच लागणार. 8वी 9वी मध्ये शिकलेले सर्व सूत्र तुम्हाला पाठ पाहिजे, फॉर्म्युल्यांचं अंडरस्टँडिंग चांगलं पाहिजे, वेगवेगळ्या ज्या पद्धती तुम्ही शिकलात गणितं सोडवण्याच्या त्या तुमच्या आत्मसात असलेल्या पाहिजेत, तरच तुम्ही चांगल्या प्रकारे पुढे काम करू शकता. ठीक आहे. मग आता ही दोन समीकरणं मला सोडवायची आहेत. म्हणजे इथे पण A दिसतं, इथे पण. मग 17तून 9 वजा करता येईल मला. म्हणजे मी काय म्हणतो, सबट्रॅक्टिंग काय करणार आपण सांगा, 1 फ्रॉम 2. म्हणजे आधी 2 लिहूया आपण. A प्लस 17D बरोबर 41 मायनस A प्लस 9D बरोबर 25. सो whenever you subtract
ए गेट्स कॅन्सल्ड, ए आणि ए कॅन्सल होतील. 17 वजा 9 म्हणजे 8D, 41 वजा 25 म्हणजे 16. ओके, त्यामुळे 8D जर 16 असेल तर D ची किंमत 2 आली. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. आणि मग यातल्या कुठल्याही इक्वेशनमध्ये टाका, पुट D इज इक्वल टू 2 इन 1. त्यामुळे 1 काय होईल बघा, A प्लस 9 इंटू D म्हणजेच 9 इंटू 2 बरोबर 25. म्हणजे काय झालं बघा, A प्लस 18 बरोबर 25. म्हणजेच A किती झालं, 25 वजा 18 म्हणजेच किती झालं, 7. म्हणजे याच्यामध्ये ही जी तुम्हाला आता तुम्ही सोडवताय, ही 2 इक्वेशन सोडवताय, त्याच्यामधून काय मिळालं तर A ची किंमत 7 आणि D ची किंमत किती मिळाली, 2. D 2 मिळाला. आता एकदा A आणि D मिळाले ना की अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या बाबतीत तुम्हाला काहीही गोष्टी करता येतात. हे कायम वाक्य लक्षात घ्या. इफ यू आर एबल टू फाइंड व्हॉट इज A अँड व्हॉट इज D, एनी प्रॉब्लेम ऑन अरिथमॅटिक प्रोग्रेशन कॅन बी इझिली सॉल्व्ड. ठीक आहे, मग आता पुढे काय करणार बघा. आय विल इरेज दिस प्रिव्हियस पार्ट विच इज नॉट नीडेड नाउ बिकॉज मेन इश्यू वी हॅव गॉट. A इज 7, D इज 2. ओके, आता पुढे काय मला विचारलंय, काय पुढे विचारलंय बघा. A इज 7, D इज 2 वी हॅव गॉट. सो आय विल राईट इट हिअर अगेन. A इज इक्वल टू 7 आणि D इज इक्वल टू 2. आता पुढे मला काय विचारलंय बघा, देन फाइंड 38th टर्म ऑफ AP. 38th टर्म काढायचे. टू फाइंड 38th टर्म म्हणजेच काय काढायचंय मला, T38. मग TN चा फॉर्म्युला काय, जेव्हा जेव्हा तुम्ही एखादा फॉर्म्युला यूज करता त्यावेळी तो यूज केल्यानंतर तिथे बाय युजिंग असं लिहिलं पाहिजे. T38 म्हणजेच काय होईल, A प्लस N38 टाकणार तुम्ही म्हणजे 37 इंटू D. मग A ची किंमत आहे 7 आणि ते 37 इंटू 2 म्हणजे किती झाले बघा, 7 अधिक 37 दुणे 74. मग 74 आणि 7 81. हे तुम्हाला उत्तर मिळणार. कळलं का तुम्हाला बघा, 81 ही T38 ची किंमत आली. आणि आता त्यांनी पुढे काय सांगितलंय बघा, सिमिलरली इफ nth टर्म इज 99, so we will say let nth term किंवा let म्हणण्यापेक्षा given nth term is 99, that is Tn is 99. मला आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. Tn is 99. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर Tn, वी हॅव रिटन इट हिअर, A प्लस n मायनस 1 इंटू D. त्यामुळे काय होणार बघा, ते Tn is equal to 99 implies A plus n minus 1 into D is 99. आता सर्व किमती आहेत आपल्याकडे, फक्त n मला कॅल्क्युलेट करायचा आहे. A आणि D आहेच. A ची किंमत 7 आहे, D ची 2 आहे, त्यामुळे इथे 7 प्लस n minus 1 into 2 is equal to 99. म्हणजेच काय होणार बघा, हा प्लस 7 जो आहे इथे, एखाद्या संख्येच्या मागे चिन्ह नसतं त्यावेळी ती पॉझिटिव्ह असते, त्यामुळे ती राईट हँड साईडला न्या. म्हणजेच काय होईल बघा, आणि हा n-1 इंटू 2 लिहिण्याऐवजी 2 इंटू n-1 लिहा, बरोबर 99 मायनस 7 म्हणजेच किती झाले, 92. म्हणजेच 2 इंटू n-1 हे 92 झाले. म्हणून n-1 हे झालं 92 अपॉन 2 म्हणजेच ते 46 झाले. 46 गुणे 92 म्हणजे n-1 46 झालं. म्हणून n इज इक्वल टू 46 अधिक 1 म्हणून ते 47 झालं. सो दिस इज द आन्सर की बाबा nth टर्म काय आहे त्याचं हे उत्तर आलं. प्रश्न किती सोपे आहेत बघा. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला हेच सांगेन की अरिथमॅटिक प्रोग्रेशनवरचा कोणताही प्रॉब्लेम करताना Tn चा फॉर्म्युला, त्याच्यानंतर Sn चा जो फॉर्म्युला आहे आपण अनेक वेळा तो लिहिलेला आहे, पुन्हा एकदा मी लिहितो, n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू D. या व्यतिरिक्त कोणताही फॉर्म्युला नाहीच आहे. हाच फॉर्म्युला आपण जरा वेगळ्या भाषेत लिहिला, n/2 इंटू ब्रॅकेट
फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, विषय तोच. या व्यतिरिक्त तिसरा फॉर्म्युला नाहीच आहे त्या चॅप्टरमध्ये. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे, कॅल्क्युलेशन ॲबिलिटीज चांगल्या पाहिजेत. हे तर संपूर्ण 10वीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे. युअर कॅल्क्युलेशन ॲबिलिटीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू डोंट हॅव, देन यू विल हॅव मेनी प्रॉब्लेम्स. I hope you understood whatever is discussed in this lecture. We will continue in the next lecture. Thank you.